हाय फ्रेंड्स, आपण आज चना चाट बनवूया। त्यासाठी मी इथं रात्रभर भिजवून घेतलेले चणे घेतले आहे। चणे रात्रभर भिजत घातले, त्यानंतर दिवसभर परत कापडमध्ये बांधून ठेवले होते आणि 4 वाजता मी हे चणे तयार करायला घेतले आहे। तवा गरम केला मी, त्यावर 1 चमचाभर तेल घातलं, भिजून घेतलेले हरभरे घातले आहे। साधे गावरान हरभरे आहे हे। तुम्ही याच्याऐवजी हे चणे वाफवून सुद्धा घेऊ शकता, पण तव्यावर भाजलेल्याची चव अप्रतिम असते। परतून घ्यायचे व्यवस्थित। एक 5 ते 7 मिनिटे हरभरे व्यवस्थित भाजून घ्यायचे। हरभरे भाजत असताना त्यावर मी आधी तेल घातलं होतं, आता मीठ घालत आहे चवीपुरतं। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि व्यवस्थित हे हरभरे भाजून घ्यायचे। 5 ते 7 मिनिटात हरभरे व्यवस्थित भाजून जातात। भाजून झालेले हरभरे मी एका पातेल्यामध्ये काढून घेतले। आपण आता चाट तयार करून घेऊया। कांदा घातला यावर बारीक कट करून घेतलेला, त्यानंतर टोमॅटो घातला, थोडी कोथिंबीर घातली आणि एक अर्धा चमचे तिखट घातलाय, थोडासा चाट मसाला घातला आहे आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं। मस्त असा चटपटीत चाट तयार होतो हा। तुम्ही पाहिजे तर यामध्ये काकडी किंवा आता सीझन आहे म्हणून कट करून घेतलेली किंवा किसून घेतलेली कैरी सुद्धा घालू शकता। मस्त असं मिक्स करून घ्यायचं। रेसिपी बघून तुमच्या पण तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल। नक्की बनवून बघा, खूप सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे। तयार झालेला चाट मी एका बाउलमध्ये वाढून घेतला आहे आणि त्यानंतर यावर मस्तपैकी कोथिंबीर घालायची, असतील तर बारीक शेव घालायची। हे बघा, मस्त असा चाट तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच।